नमस्कार. IPL 2026 ची उत्सुकता आता हळूहळू वाढत चालली आहे आणि या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर क्रिकेट चाहत्यांमध्ये सध्या सर्वात जास्त चर्चा होत आहे ती मुंबई इंडियन्स या टीमची. 5 वेळा IPL ट्रॉफी जिंकलेली ही टीम पण गेल्या काही वर्षांपासून विजेतेपदापासून दूर आहे. त्यामुळे यंदाचा हंगाम मुंबई इंडियन्ससाठी खूप महत्त्वाचा मानला जात आहे. दरम्यान माजी भारतीय क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्रा यांनी IPL 2026 मध्ये मुंबई इंडियन्सची संभाव्य प्लेइंग 11 कशी असू शकते याबाबत आपलं विश्लेषण मांडलंय. पुढे जाण्याआधी एक विनंती करेन, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील पण अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या. आकाश चोप्रांच्या मते मुंबई इंडियन्सचा संघ या हंगामात कागदावर खूप संतुलित आणि मजबूत दिसत आहे, कारण या टीममध्ये अनुभवी खेळाडू आणि तरुण टॅलेक्रिस्ट यांचं चांगलं मिश्रण दिसत आहे. या टीमचे मुख्य खेळाडू म्हणजे रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, जसप्रीत बुमराह आणि कर्णधार हार्दिक पांड्या. हे सर्व खेळाडू गेल्या काही वर्षांपासून मुंबई इंडियन्सच्या यशामागे महत्त्वाची भूमिका बजावत आले आहेत. IPL 2026 स्पर्धेला 28 मार्च पासून सुरुवात होणार आहे, त्यामुळे सर्व टीम्स आपल्या अंतिम तयारीत व्यस्त आहेत. या पार्श्वभूमीवर आकाश चोप्रांनी मुंबई इंडियन्सच्या संभाव्य संघरचनेबाबत काही महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. त्यांच्या मते मुंबई इंडियन्सची सलामी जोडी रोहित शर्मा आणि क्विंटन डिकॉक किंवा रायन रिकल्टन अशी असू शकते. रोहित शर्मा हा मुंबई इंडियन्सचा सर्वात अनुभवी आणि विश्वासार्ह फलंदाज मानला जातो. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर तिलक वर्मा खेळू शकतो. तिलक वर्माने मागील काही हंगामात सातत्यपूर्ण कामगिरी करून स्वतःचं स्थान मजबूत केलंय. चौथ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादवची भूमिका खूप महत्त्वाची असू शकते. सूर्यकुमार यादव हा T20 क्रिकेटमधील सर्वात धोकादायक फलंदाजांपैकी एक मानला जातो आणि त्याची आक्रमक फलंदाजी कोणत्याही सामन्याचं चित्र बदलू शकते. 5व्या क्रमांकावर कर्णधार हार्दिक पांड्या खेळू शकतो. हार्दिक पांड्या हा ऑलराऊंडर म्हणून टीमसाठी खूप महत्त्वाचा खेळाडू आहे. तो फलंदाजी सोबत गोलंदाजीही करू शकतो आणि गरज पडल्यास सामन्याचा निकाल बदलण्याची क्षमता त्याच्यात आहे. मिडल ऑर्डरमध्ये शेरफेन रादरफोर्डला संधी मिळू शकते. त्यानंतर विल जॅक्स किंवा नमन धीर किंवा कॉर्बिन बॉश यापैकी कोणाला खेळण्याची संधी मिळू शकते असं आकाश चोप्रांनी सांगितलंय. स्पिन गोलंदाजीच्या बाबतीत मयंक मार्कंडे, मिचेल सँटनर किंवा अल्ला गझनफर यापैकी एखादा खेळाडू प्लेइंग 11 मध्ये असू शकतो. तर वेगवान गोलंदाजीची जबाबदारी दीपक चाहर, ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह यांच्यावर असू शकते. विशेषतः जसप्रीत बुमराह हा मुंबई इंडियन्सचा सर्वात मोठा मॅच विनर मानला जातो. याशिवाय इम्पॅक्ट प्लेयर म्हणून शार्दुल ठाकूर यांचा पर्याय देखील टीमकडे उपलब्ध असू शकतो. जर या टीमची एकूण ताकद पाहिली तर मुंबई इंडियन्सची फलंदाजी खूप मजबूत दिसते. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांसारखे खेळाडू मोठ्या सामन्यांमध्ये दबावाखालीही चांगली कामगिरी करू शकतात. ऑलराऊंडर पर्यायही या टीममध्ये चांगले आहेत. हार्दिक पांड्या आणि विल जॅक्स यांसारखे खेळाडू फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये योगदान देऊ शकतात. गोलंदाजीच्या बाबतीतही मुंबई इंडियन्सची ताकद मोठी आहे. जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट आणि दीपक चाहर यांची जोडी कोणत्याही टीमसाठी धोकादायक ठरू शकते. मात्र मुंबई इंडियन्स समोर एक मोठं आव्हानही आहे, ते म्हणजे ट्रॉफीचा दुष्काळ. मुंबई इंडियन्सने शेवटची IPL ट्रॉफी 2020 साली जिंकली होती. त्यानंतरच्या काही हंगामात टीमला अपेक्षित यश मिळालेलं नाही. म्हणूनच IPL 2026 हा हंगाम मुंबई इंडियन्ससाठी खूप महत्त्वाचा मानला जात आहे. जर टीमचे प्रमुख खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये राहिले आणि योग्य टीम कॉम्बिनेशन मिळालं तर मुंबई इंडियन्स पुन्हा एकदा ट्रॉफीच्या शर्यतीत मजबूत दावेदार ठरू शकते. सध्या ही प्लेइंग 11 आकाश चोप्रांनी केलेला अंदाज आहे. मुंबई इंडियन्सकडून अधिकृतपणे अंतिम